बाथरूमच्या टाइल्स खूप जास्त पिवळ्या झाल्या आहेत का? खूप घाण दिसतात का? मग त्यावरील उपाय नेमके जर कोणते करायचे आहेत ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण संपूर्ण घर स्वच्छ करत असतो, पण बाथरूम साफ करण्याचं मात्र एव्हरीडे राहून जातं. कधीतरी बाथरूम स्वच्छ केला जातो. बाथरूमच्या टाइल्स खूप वेळा स्वच्छ न झाल्यामुळे पिवळट काळे डाग पडलेले दिसतात. डिटर्जंट किंवा इतर काहीही वापरलं, बाजारातून टॉयलेट क्लीनर आणूनही बाथरूम पूर्णपणे स्वच्छ नीट होतच नाही. जर बाथरूमच्या टाइल्स अस्वच्छ असतील तर वेळीच काही घरगुती उपाय नक्की करून बघा. या उपायांमुळे काही मिनिटातच मेहनत न घेता बाथरूम स्वच्छ होण्यासाठी मदत होईल. शिवाय आपलं काम जास्त सोपं होऊन जाईल. आता हा उपाय कोणता आहे सांगतेय. आपण लिंबाचा वापर करून अगदी काही मिनिटात टाइल्स स्वच्छ करू शकता. बाथरूम टाइल्स क्लीनरनेही स्वच्छ होत नसतील तर लिंबाचा वापर नक्की करून बघा. यासाठी 5 ते 6 लिंबाच्या सालींचा वापर करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात 5 ते 6 लिंबांची ही सालं घ्या. थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. आता हे वापरायचं कसं तेही जाणून घेऊयात. एका बाउलमध्ये ही पेस्ट तुम्ही काढून घ्या. त्यात हार्पिक किंवा तर इतर कोणतंही बाथरूम क्लीनर जे तुम्ही यूज करता ना ते मिक्स करा आणि पेस्ट बनवा. तयार पेस्ट बाथरूमच्या टाइल्सवर तुम्ही टाकून द्या. काही वेळासाठी तसंच राहू द्या. 15 मिनिटांनंतर हातांवर हातमोजे घाला आणि नंतर स्क्रबरच्या मदतीने टाइल्स घासून काढा. यामुळे बाथरूमच्या टाइल्स पूर्णपणे स्वच्छ होतील. काही वेळानंतर पाण्याने टाइल्स धुवून काढा. यामुळे जास्त मेहनत न घेता लिंबाच्या सालींचा इझिली वापर करून टाइल्स स्वच्छ करता येऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही बेकिंग सोड्याचा वापरही यामध्ये या पेस्टमध्ये करून बघू शकता. तुम्ही सुद्धा तुमच्या बाथरूमच्या टाइल्स कशा पद्धतीने क्लीन करता किंवा तुमच्याकडेही काही सोपे ट्रिक्स आहेत का? मग कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून जे कोणी हा व्हिडिओ पाहतायत ते नक्कीच जातील आणि कमेंट बॉक्स चेक करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना अजून काहीतरी इझी उपाय पाहायला मिळू शकतात. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.